प्रत्येक जण काम करत असताना आपलं, आपल्या गावाचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेचं, आपल्या परिसराचं नाव कुठंतरी निघावं हा त्याचा उद्देश आहे. तुम्ही जो कार्यक्रम काय घेतलात यापैकी तुमच्या कोणाच्याही मनात नव्हतं की माझं नाव निघावं हे भाऊ, पण काल तुमच्या कार्यक्रमामुळे अख्ख्या केंद्रामध्ये जेवढ्या शाळा होत्या तेवढ्या शाळेमध्ये तुमच्यामुळे घसांचं नाव घेतलं. किती महत्वाचे आहे, तुमच्यामध्ये सुद्धा किती चांगल्या गोष्टी आहेत हे तर आता इतकं तुम्हाला कळलं आहे. तुमच्याकडे पाहू आता तुमच्यामध्ये जी काही कला आहे ती कला ओळखण्याचं जे काय आहे, जसं एक हिरा असतो आणि तो हिरा पारखण्यासाठी आपल्याला एक रत्न लागण्याची गरज असते. माझ्याकडे अंगठीमध्ये हिरा, पण हा हिरा पारख करण्याची माझ्याकडे क्षमता नाही, मला काही कळणार नाही हिरा आहे का मालिक आहे का काचेचा काय. ही पारख करण्यासाठी, हिऱ्याची पारख करण्यासाठी एक रत्न पार केला जातात. आणि तसे तुम्ही जे हिरे आहात आणि तुम्ही कोणकोण हिऱ्याची पारख करण्याची जे रत्न पार करण्याची टीम आहे शिक्षक, त्यांना हे जे जमलं ते आतापर्यंत कोणाला जमलं. आम्ही हिरे होतो, आमच्या लेखाला होतात नावाला कला पण ओळखली मयाच्या लेखाला होत मुली नसते कोणाला विकस निघत पाहायची का कोणत्या शिक्षकाला कळालीच राहिली. आम्ही तसंच राहिलो, पण आज हे शिक्षक वर्ग तुमच्यासाठी खूप चांगलं मिळालं. या शिक्षक वर्ग झोपडीत आहे, त्यांच्या ज्ञानाचा, यांच्यामध्ये कलागुणांचा सुद्धा आपल्याला सगळ्या प्रकारे वापर करायचा आहे. आणि ही सर्व शिक्षक मंडळी एवढ्या तत्परतेने आपल्या शाळेसाठी, गावासाठी तळमळ करतात, बेजार होतात. त्यांना रात्र नाही दिवस सर्व गोष्टी शिकतात. पुन्हा सर्व शिक्षक वर्गाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व शिक्षकांना तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी येतील तरी आमची गरज असेल त्यावेळेस आम्ही त्याच्यासाठी उभे आहोत. तुम्हाला कशाची अडचण येणार नाही. तुम्हाला त्याविषयी सर्वांना बोलून दाखवली आमची शाळा केंद्रात जिल्ह्यात त्याच्यासाठी आम्हाला काय काय करता येईल ते करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी परेशान आहोत. 2 वर्षापूर्वी शाळेत शिक्षण शाळेच्या आपल्या आवश्यक सुविधा असतात. अजून आपल्याला काही शाळेच्या लागणार आहे तिथं ते सुद्धा त्यासाठी आमची भरपूर स्कॉलरशिप आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सेमी पॅटर्न आपल्याला शाळेमध्ये सुरू करायचं आहे. सेमी पॅटर्नमध्ये सुद्धा आपली केंद्राची पहिली शाळा असणार आहे की कसं चालू करायचं.